तुम्हाला आता असं वाटतंय ना की मी इथून निघून जावं? जाणार नाहीये पण मी. हे काय बसून राहणार आहे खाष्ट सासू सारखी? हो बसा ना, काही प्रॉब्लेम नाहीये. हे काही प्रॉब्लेम नाहीये वगैरे काही खरं नसतं, कळलं ना? मी पण कधी काळी नवीन नवीन लग्न करून आले होते या घरात. उगाच चुळबुळू नकोस. ये छोटी उभी राहा ना. काय जाऊ म्हणतोस? मी इथे बसतो. बरं जाते, थांब. पण आता जाण्यासाठी मला काहीतरी कारण आठवू दे. हा हा आठवलं. बहिणी आज नाश्त्यासाठी काय केलंय? नवरा हाकलतोय तुझं मला. वेळ आहेस का? अच्छा, आणि एकदम मनावर घेतलेलं दिसतोस तू. नवऱ्यासाठी काही. बर नाही म्हणजे मी जोरू का गुलाम झालोच आहे. आता फक्त तू एकदा त्यांना जिंकून घेतलंस म्हणजे आम्ही सगळेच गुलाम तुझे. हा घे तुझ्यासाठी, आणि हा घे तुझ्यासाठी. तू माझ्यासाठी टाकला होतास ना, म्हणून मी तुझ्यासाठी टाकला. फिट्टम फाटम. थँक्यू मोठी आई. ठीक आहे, बघ चांगला चहा कसा करतात तो कळेल तुला. खूप छान झालाय, माझ्यापेक्षा तर नक्कीच. हो ना, खरंच. अगं तू काय केलंस माहितीये का, एका कपाला ना 1 चमचा साखर घात. तसं नाही करायचं, म्हणजे साखर घालायची पण थोडी कमी, पण जास्त पण कमी नाही. नाहीतर चहा आहे ना कडू होतो. नाश्ता श्री घे ग, तू पण घे. श्री तुला आणखीन काही हवं असेल तर सांग, म्हणजे तसं मी घेऊन येईन. नाही अंगारा लावते. हा ये ग जान्हवी, तुला पण लावते. सरका ग, काही सरक ना. हो. आमच्या आत्यानंद महाराजांचा अंगारा लावला ना सकाळी की दिवस अगदी छान जातो माहितीये. मी सगळ्यांना लावते सकाळी. तू पण बस ग, खा नाश्ता खा. नाही मी तुमच्या बरोबर घेईन. अगं आमचं काही नक्की नसतं असं. कधी कधी तर आम्ही सगळ्या विसरूनही जातो. काही असो, मी तुमच्या सगळ्यांबरोबरच करेन. विसरतो काय, सगळ्या कुठे विसरतो. आम्ही नाही विसरत, तूच विसरत असतेस नेहमी. नाही ती काय करते माहितीये का, दुपारचा नाश्ता ना संध्याकाळी करते. बरोबर ना. ओ माझी शोध. आई उकळलं पाणी आता. चहा पावडर का? हो. किती? अरे किती कप चहा ठेवलायस? प्रत्येक कपाला 1 चमचा घाल. भाज्या माझ्या चहात चांगली 3 चमचे साखर टाक. अरे त्या पिंकीच्या बापानं माझ्या तोंडाची चव कडू करून टाकली. बर. हे आई, साखर संपलीये. आहे बघ तिथे खाली डब्यात आहे. दे ना जरा. अरे तू बघ ना, खाली मोठा डबा आहे, त्यातनं घे ना. अरे पण दाखव ना, काय प्रॉब्लेम आहे? पहिले उठवलंसच मला. जानू असती ना तर बरं होतं. हा काय एवढा मोठा डबा दिसत नाही तुला? हे आई, बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. रिक्षाला पैसे दे ना. पैसे माझ्याकडे कुठे आहेत? मी काही कमावते का तुझ्या जानूताई सारखी? का जानूताई सारखा श्रीमंत नवरा पकडलाय मी? हळू बोल ना जरा. आता ह्याच्यात हळू काय बोलायचं? हा, बाबांना डॉक्टरकडे न्यायचं म्हणतोयस ना? अहो ऐकलं का हा काय म्हणतोय बघा. हा म्हणतोय तुम्हाला डॉक्टरकडे न्यायचं. अरे नाही, नको. अरे जानूला कधी सवड आहे ते बघून ठरवूया ना आपण. पण बाबा, उगाच ताईला कशाला त्रास? मी नेतो ना तुम्हाला.
अरे नाही, तुला नाही जमणार. का नाही जमणार? अरे नाही, नको. मी बोलतो जानूशी, मग ठरवूया. आई अरे बाबा म्हणतात ते बरोबर आहे, ते सांगतील जानूला तसं. उगीच आपण रिक्षा भाडं खर्च करून कशाला जायचं डॉक्टरकडे? मुद्दा रिक्षा भाड्याचा नाहीये, जबाबदारीने काम करण्याचा आहे. पिंट्या, अरे. पिंट्या, चहा टाकून तसाच गेला. त्या पोराचं ना मला काही कळतच नाहीये. चले, मी काय म्हणतो, आज आपण कुठेतरी जेवायला जाऊया. कुठेतरी म्हणजे? काय करायचं ना कले, जेवायच्या वेळी कुणाच्या तरी घरी जाऊन बसायचं. त्यांची जेवायची वेळ झाली की आपल्याला जेवण वाढणारच ना. ते सगळ्यांनी जायचं म्हणजे? सगळ्यांनी एकाच वेळी एकाच्या घरी नाही जायचं, एका वेळी एकाने. म्हणजे कसं, आज तू एकाच्या घरी जाशील, तिथे मी जायचं, मग तिथं दुसरं कोणीतरी जायचं. माझं तत्व आहे, जे फुकट ते पौष्टिक. त्यापेक्षा आपण असं करूया का, कसं? आपण जानूकडे जाऊया ना. आपण सगळेच जाऊ आणि शिवाय साजूक तुपातलं जेवणही मिळेल. मग उशीर कशाला, लाव ना फोन तिला. 1 मिनिट, तिला फोन लावायचा नाहीये. खबरदार तिला फोन कराल तर. तुम्हीच आता म्हणालात ना तुम्हाला डॉक्टरकडे जायचंय म्हणून. ते मी बघेन. आजी, तुमचं ना बोलण्यात बोलणं नसतं. कधी एक बोलाल, कधी भालतात. सांगते जानूला, बाबांना नाईक डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. जावई बापू गाडीच पाठवतील. हा, गाडी बोलवून घे. हे बघा, ते काय करायचं ते मी बघेन. तुम्ही त्यामध्ये पडण्याची गरज नाहीये. चढलं मेलं दळभद्री लक्ष. पाहिलंच ना दादा, लक्ष्मी दारात त्यांच्या अगदी चालून जरी आली ना तरी तिला हे नको नकोच म्हणणार. शिबच फुटकं माझं तर. दाजी बघू, जरा चेहरा बघू. चेहराच सांगतोय, तुम्हाला ना तुमचा स्वभाव बदलला पाहिजे. बदलतो. खरंच सांगतोय मी. अहो ऐका, काय कालचा पेपर वाचताय? कधी आणलात? रघुवंडांचा आहे. अरे वा, फुकटचा आहे म्हणजे चांगलाच असणार. सांगा तरी माझं राशी भविष्य काय आहे ते. भविष्य समजतं ना तुम्हाला, मग तुम्हाला पेपरात वाचायची काय गरज आहे? अहो, पेपर मध्ये राशी भविष्य वाचावं लागतं. धनलाभ होईल, प्रवासाचा योग संभवतो, प्रेम संबंध जुळतील. अशी एखादी लाईन मला मिळाली ना की माझ्या भविष्य विषयक ज्ञानामध्ये भर पडते. वा, काय व्यासंग आहे विषयाचा. हे तुमचं ज्योतिष विषयक ज्ञान. अहो, आपल्या देशात तेवढं पुरेसं आहे. काय ऐकणाऱ्याचं कल्याण हो न हो, भविष्य सांगणाऱ्यांना खूप मागणी आहे. अहो, अशा प्रकारे सांगून मी माझ्या घरावर माढ्या चढवल्या. आता त्या जुगारात मी हरून टाकल्या ती गोष्ट वेगळी. जरा बघूया तरी, बघूया पेपर द्या. नाही नाही, तुमचं काय भविष्य आहे ते बघतो आणि तुमच्याही घरावर माडी चढवतो. हा, हे बघा, पायाचा त्रास संभवतो. आणखीन काय काय आवडतं तुला? मला तू सांगून ठेव, आपण सगळं घ्यायला जाऊ. फक्त माझ्या लक्षात नाही. काय झालं, चुकलंय का? नक्की ना? मी अशीच घालते म्हणजे, म्हणून बाकी काय नाही. ए जान्हवी, कोण आलंय बघ? अरे नमस्कार नमस्कार, तुम्ही आलात? या 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 या. काय, कोण आहे ते? अगं असं काय करतेस, एवढं लक्षात नाही का राहणार माझ्या? परवा नाही का तुझ्या मठात भेटले मी यांना? पिंट्या. तेच ते मठातले पिंट्या ना. छोटी आई, माझा लहान भाऊ पिंट्या. हा तेच, तरी म्हटलं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. फक्त जरा गोंधळ झाला. बरं झालं आलात. ये ये बस ये ये ये. बरं झालं आलास. बहिणीला भेटायला आलास काय रे? हा, तू कशी आहे ताई? किती मस्त ना. ए, चहा आणते हा मी तुला, आणि खायला पण आणते काहीतरी. नाही नको. अरे नको काय, आण आण, मस्त आण काहीतरी घेऊन ये. आणि काय, चल.
हे तुला आलं हवं असेल तर आलं घालून करेल, नाही तर कॉफी. अगं, विचारू तर दे ना मला काय हवंय बोला ते. तुम्ही. भाऊजी कुठे आहेत? बस बस. ऑफिसला गेलाय तो. हे ताई, मी इथे असं आलं तर चालेल ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? वेडा आहेस का रे तू? काय प्रॉब्लेम होणार आहे? अगं नाही, मी येताना थोडा भीतच आलो. बरं आहेस ना? काही करमतच नाही तुझ्याशिवाय घरात. मला पण खूप आठवण येते रे तुमची. मी बाबांना फोन करणारच होते आज. नायक डॉक्टरांकडे न्यायचंय ना त्यांना. लक्षात आहे तुझ्या? अरे विसरेन कशी? कसे आहेत रे बाबा आणि आई? सगळे छान आहेत. तूच नसतेस ना घरात, कमतरता जाणवते. बाबांना जास्त जाणवत असेल ना रे? त्यांना तू एकच मुलगी आहेस ना? इंडिया कोणीच नाहीये त्यांचं. मला मानतच नाही ते आपलं. त्यांचं ना फक्त जानू 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 जानू. हे वेड्या, असं काही नाहीये. असंच आहे, असंच आहे त्यांचं. त्यांचं ना, त्यांचं माझ्यावर प्रेमही नाहीये आणि विश्वासही नाही. नाही नाही, त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांचं जितकं माझ्यावर प्रेम आहे ना, तितकंच तुझ्यावरही प्रेम आहे. मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस नाही सगळं. बाबांच्या डोळ्यात दिसतं मला, त्यांना मी किती होपलेस वाटतो ते. उगाच आपलं काहीतरी त्यांचं प्रेम आहे म्हणून. पिंट्या, बाबांचं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. आणि विश्वास असं म्हणशील तर तो कमवावा लागतो. आपल्या वागण्यातून आपल्या माणसाला सातत्याने द्यावा लागतो. अरे मी विश्वास आहे बाबांचा, कारण सातत्याने विश्वास वाटावं असं वागणं पाहिलंय बाबांनी माझं. आणि तुलाही तो मिळवावा लागेल. असं काही नसतं हा ताई. असं असतं. अरे प्रेम नॅचरल आहे, पण विश्वास आहे ना, तो मानवनिर्मित असतो. त्यामुळे फ्री नाही मिळत, तो कमवावाच लागतो आणि कष्टाने. अगं पण मी काहीच केलं तरी बाबा सिरियसली नाही घेत मला. अरे मग तू कदाचित तितकं सिरियसली करत नाहीस. मी सिरियसली वागायचं म्हणजे मी तुझ्यासारखं वागायचं का? अजिबात नाही. तू तुझ्यासारखंच वागायचंस, पण तू सिरियसली वागतोयस हे कळलं पाहिजे बाबांना. तायडा, तू सासरी आल्यानंतर मला तुझी किंमत कळते का आता? कधीच तुझं ऐकलं नाही, कधीच नीट नाही ना वागलो. आई बाबांशी नीट वाग आता. अगं त्या दोघांचा विश्वासच नाहीये माझ्यावर. मी बाबांना म्हटलं मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेतो, विश्वासच नाहीये त्यांचा. ही एक चांगली संधी आहे. तू नेशील नीट बाबांना. हे फक्त नायक डॉक्टरांच्या केबिन मध्ये नीट नेणं जमेल ना तुला? तुला वाटतं ना मला जमेल? खात्री वाटतेय. मग जमेल मला. ठीक आहे. ए मग तू जा आता. मी नाही येत. चालेल. फक्त काळजी घे. काही बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. रिक्षाला पैसे नाही आहेत माझ्याकडे. ठीक. एवढे नाही लागणार. अरे ठेव.
नंतर लागले तर काय करशील? अगं घे. अगं घे. नीट घेऊन जा बाबांना. चहा चहा आलेल. हळू, मला सवय आहे. बरं मला सांग पिंट्या, तुला काय आवडतं, गोड की तिखट? म्हणजे दोन्ही आहे, काय हवं ते घे. हा, नाही नको, मला चहा बस झाला. चहा काय फक्त? चहा तर घेणारच आहे तुला मी, पण हे बघ, ह्यातलं काहीतरी खावं लागेल, नाही तर असं होईल ना पहिल्यांदा बहिणीच्या सासरी आलास आणि आम्ही उपाशी पोटी पाठवलं. नाही खरंच खरंच काही नको मला. अरे नाही घे. असं काय? हा असाच आहे का ग? का आत्ता फक्त नाटकं करतोय? खा खा, काहीतरी खा, मी केलंय. मी चहा घेतो ना फक्त बस. अरे खा रे, चहा बरोबर बाकरवडी फार छान लागते. घे घे. नको ना मला धर्मसंकटात टाकूस. त्या गेल्या ते आम्हाला माहिती आहे, पण त्या कुठे गेल्या ते नाही माहिती रे. खोटं नाही बोललो, फक्त थोडं लपवलं. पण घाई केली का रे? आजींचं मन वळायला हवं होतं का? तुमच्या लग्नाचे गिफ्ट आपल्या ऑफिस स्टाफ मध्ये वाटले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनाथ मुलांच्या शाळेत कपडे आणि खाऊ पण वाटला. सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिले तुम्हाला. खरंच खूप चांगलं झालं साहेब. साहेब, तुम्ही हनीमूनला बाहेरच जाणार का? काय रे? साहेब, लक्ष कुठे आहे तुमचं? नाही रे, काही खास नाही. कोणाच्या फोनची वाट बघताय का साहेब? हो रे, एक महत्वाचा फोन एक्सपेक्टेड आहे. वहिनी कशा आहेत? कोण वहिनी? हो, जान्हवी मॅडम. अरे तू तिला छत्रीवाली म्हणतोस ना? साहेब, आता कसं म्हणणार छत्रीवाली? आता त्या मॅडम नाहीत का माझ्या? कशा आहेत? छान आहे. साहेब, तुमचं लक्ष नाहीये मगातपासून. काही अडचण असेल तर सांगा. हा हनुमान सेवेला हजर आहे साहेब. नाही रे, काही नाही खास, काही नाही. साहेब, तुम्ही लग्नानंतर लगेचच ऑफिसला आलात, म्हणजे मॅडमला घेऊन फिरून बिरून यायचं ना. साहेब, असे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत ना आयुष्यात. चहा आणशील? आणतो ना साहेब, अगदी फक्कड करून आणतो. हॅलो. हॅलो. हा, काही कळलं का? अच्छा, हा एक मिनिट. हा सांगा. ओके, बर. ओके, थँक्यू थँक्यू. हा. आईंनी ना आम्हाला सगळ्यांना अगं कामं वाटून दिली आहेत. मग मी काय काम करू? तू काय करशील बरं? बघ, कपड्यांचं तर सगळं इंदू वहिनी बघतात, त्यानंतर मी आणि नर्मदा बहिणी स्वयंपाकाचं बघते, त्यानंतर सरू देवपूजा करते. बेबी वनचं काही करतात का ग? हा, बेबी वनचं फोनची बिलं आणि इलेक्ट्रिकचं बिल वगैरे सगळी बाहेरची कामं करतात. भाजी आणायला मात्र मी जाते. हा, पूर्वी ना आमची सगळ्यांची खूप भांडणं व्हायची. श्रीचं काम कोण करणार याच्यावरून. सगळ्यांना श्रीचं काम करायचं असायचं ना, म्हणजे सगळ्यांना श्रीसाठी स्वयंपाक करायचा असायचा, सगळ्यांना श्रीची रूम लावायची असायची. बायकांची भांडणं. जान्हवी, विचार कर काय होत असेल. आईनी मग मस्त आयडिया शोधून काढली या सगळ्यावर. आई म्हणाल्या, तुम्ही ह्या घरच्या सुना आहात, जरा समजुतीने वागा. आईनी कामं वाटून दिल्यावर आता आमची भांडणं नाही होत. तू मला काही विचारलं होतंस का ग? बहुतेक तुम्हाला काहीतरी विचारलं होतंस आणि ते मला आठवत नाहीये, आणि मी उगाच काहीतरी बोलत राहिले. मी असं म्हणत होते, या सगळ्या कामांमध्ये मी काय करू? तू काय काम करायचं? स्वयंपाक. तू आज मला स्वयंपाकात मदत कर. तसंही स्वयंपाक करायची टर्न माझी आहे ना, मला मदत कर. जान्हवी, पण फक्त तू आहेस म्हणून मी परवानगी देते. हा, इंदू वहिनी आणि सरूला मी अजिबात परवानगी दिली नसती.
मी जेव्हा स्वयंपाक करते ना तेव्हा मी त्यांना किचन मध्ये पाय नाही टाकू देत. आणि मी तरी का देऊ ग त्यांना परवानगी? त्या देतात का त्यांचं एखादं काम करायला? लगेच अंगावर येतात माझ्या. मी नाही त्यांना परवानगी देणार. आणि त्यातून जर त्यांनी माझ्या कामात लुडबुड केलीच ना तर मी सरळ जाऊन आईंकडे तक्रार करते. आई बरोबर रागावतात मग त्यांना. आणि आम्ही सगळ्या जणी आईंना खूप घाबरतो. घाबरतो म्हणजे आदरयुक्त भीती. आई रागावतात ना. आणि आईंचा राग म्हणजे फार डेंजर आहे. आईनी जर एखाद्या विषयी मनात राग धरला ना तो धरला. आई सहजासहजी ना कुणाला माफ नाही करत. तुला माहितीये श्रीच्या वडिलांना पण आईनी माफ नाही केलं. आणि ह्यांना पण. म्हणजे ना माणसं बदलू शकतात यावर आईंचा विश्वासच का नाहीये कुणास ठाऊक. पण हे आता खूप बदललंय. खूपच बदललंय. ह्यांना पण खूप वाटतं ग घरी येऊन सगळ्यांना भेटावं, सगळ्यांची विचारपूस करावी. आईंची पण खूप आठवण येते. आणि श्रीला तर इतकं बघावंसं वाटतंय ना. आणि इतकं कोणी वाईट नसतं ग. पण आईनं यांचं नाव जरी घेतलं ना तरी राग येतो. आणि आईना कोण समजावणार? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? मी अगं हे बघितलंस ना? हे असं होतं माझ्या. एकतर लक्षात तर माझ्या काही राहत नाही आणि उगाच आपलं काहीतरी फापट पसारा बोलत राहते. माझ्या लक्षात आहे ना. तुम्ही असं म्हणालात की आईंना कोणाचं तरी नाव घेतलेलं आवडत नाही. कोणाचं नाव घेतलेलं आवडत नाही? हा तेच. हा हा कुणाबद्दल का? कोण का? आता तुम्हीच सांगत होतात ना. हो अगं पण माझ्या लक्षात नाही ना राहत. मी विसरले. जाऊ दे ना आपण आपल्या कामाला लागूया.